हॅलो फ्रेंड्स, चला आज आपण बनवूया कढी. कढीसाठी आपल्याला हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे, हळद, मीठ हे सर्व लागणार आहे. आता मी सगळ्यात पहिले एक वाटी दही घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ ॲड करते आहे आणि ते दोन्ही एकत्र करणार. तर कढी ही आपल्याला पातळ हवी असते, त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून हे दोन्ही मिश्रण जे आहे बेसन आणि दह्याचं हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता हे मिश्रण तयार झालं आहे, तर आपण कढीच्या फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी थोडंसं तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये आता कढीपत्ता, तेल गरम होतं आहे अजून. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार जिरे, तेल मस्त तापलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपली जिरे कशी नाचायला लागली आहेत. त्याच्यामध्ये आता मी हिरवी मिरची पण टाकते, लसूणची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर आणि हळद. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केलं. त्याच्यामध्ये आपलं जे मिश्रण बनवलं होतं दही आणि बेसनचं ते टाकायचं आहे. मला कढी पातळ हवी आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये अजून पाणी टाकते. कढी ही नेहमी कंटिन्यू हलवत राहायला पाहिजे. तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पिठाची गाठ किंवा तिला उकळी नाही यायला पाहिजे. जर उकळी आली तर आपली कढी फाटू शकते, खराब होऊ शकते. आता मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि कढीला मी हे हलवते आहे आणि माझी गॅसची जी फ्लेम आहे ती पण एकदम मी मीडियम ठेवली आहे. तर तुम्ही बघता मस्त अशी कढी आपली तयार झाली आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.